भीख मांगते, हम अपना अधिकार मांगते भीख मांगते। सरकार होश में, सरकार होश में, होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा, होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा। कैसे बच्चों के अनुपालन है, शिक्षण मंत्री तक कराई है, बच्चों के अनुपालन है, वही के शिक्षण मंत्री तक कराई है। मंत्री होश में, होश मुर्दाबाद, 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 सरकार मुर्दाबाद, 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 सरकार मुर्दाबाद, 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 महाराष्ट्र सरकार से कराई है, महाराष्ट्र सरकार से कराई है, सगळ्या गोष्टी करा। हेलो दोस्तों, कलेक्टर ऑफिस पर आए हुए हैं। आज विद्यार्थी यहाँ आंदोलन गवर्नमेंट ने एक जीआर निकाला है, का जीआर रद्द किया जाए। उसी के चलते यहाँ पर हमारा क्वेश्चन ये विद्यार्थी 3 दिन से लगातार कर रहे हैं और अभी तक प्रशासन की तरफ से कोई भी सुनने के लिए नहीं आया और ना ही मेडिसिन चेक करने के लिए डॉक्टर्स आए। जो विद्यार्थी बैठे हुए हैं उनकी ना कोई तबीयत पूछने के लिए आए और ना ही उन्हें चेक करने के लिए कोई डॉक्टर की टीम आई है। अभी सुबह से जो है यहाँ पर कांग्रेस पार्टी के शहर अध्यक्ष यूसुफ लीडर आए हुए हैं यहाँ पर और उन्होंने उनके अध्यक्ष को बात की है, सरकार साहब से बात कराए। उन्होंने शहर महाराष्ट्र के अध्यक्ष उनसे बात कराए और अशरफ मुशर्रफ साहब के पीए से भी बात हुई और उन्होंने भी कहा कि ये जो मामला है जल्द से जल्द हम हल करने की कोशिश करेंगे। ये जीआर जो है रद्द करने की मांग को लेकर के ये यहाँ पर यूसुफ लीडर ने बात की है विद्यार्थियों से भी और यहाँ के सभी जो आंदोलन करता है उनसे भी और अपने लेवल पर यहाँ उन्होंने डॉक्टर की टीम भी बुलाई और यहाँ बीपी शुगर जो है उनका यहाँ चेक किया गया और उन्हें मेडिसिन दी गई। जो 3 लोग हमारा क्वेश्चन कर रहे हैं पिछले 3 दिनों से लगातार 80-20 का जो जीआर है वो रद्द किया जाए। ब्रादर और सिस्टर ये दोनों को समान न्याय मिलना चाहिए, दोनों को सेम जो है यहाँ पर न्याय मिलना चाहिए। 50-50 होना चाहिए। इनका विद्यार्थियों का कहना है कि भाई 50% नर्सिंग लड़की और 50% ब्रादर, इस तरह का यहाँ पर इन्होंने ये जीआर करना चाहिए। ये मांग को लेकर बैठे हैं। अब देखना है गवर्नमेंट इनकी मांग पूरी करती है या ये ऐसे ही आंदोलन करते रहे। देखते रहिए NTN न्यूज़, ऐसे ही हम आपको अपडेट देते रहे। बचाव समिति की तरफ से कलेक्टर ऑफिस जिलाधिकारी के सामने आंदोलन, यहाँ पर पूरे बच्चे आ गए, पूरे स्टूडेंट्स है ये यहाँ पे आंदोलन कर रहे हैं और यहाँ पे 3 लोग जो है जिसकी आमरण उपोषण कर रहे हैं। सबसे पहले ये 80-20 का जो कायदा इस सरकार ने लाई है, मैं शहर कांग्रेस कमेटी की तरफ से उसका निषेध करता हूँ और सरकार का धिक्कार करता हूँ कि सरकार लिंग भेद में जाके जातिवाद करने में, ये लड़का लड़कियों में भेद करने का काम ये सरकार कर रही है। क्योंकि पहले इनको एडमिशन नहीं देना चाहिए था, पहले बोल देना चाहिए था, फिर पहले क्यों बोल रहे हैं उनको। और ये सरकार के पास ईवीएम मशीन है, इसलिए ये हमारे जो विद्यार्थी है, बच्चे बेचारे, इनसे कोई लेने देना नहीं है। उनको मालूम है हम घर में बैठेंगे, मशीन का रिमोट हमारे पास है, वोटिंग मशीन का, हम जीत लेंगे और हमारी सरकार बना लेंगे। इसलिए वो लेके लोगों को, उनके पूरे भाजपा को महाराष्ट्र में, इस देश में महाराष्ट्र की सरकार और इस देश की सरकार वोट चोरी करके बनी है। इसलिए उनको ये सामान्य जनता का, सामान्य विद्यार्थियों का कोई लेना देना नहीं है उनको। आज ये बच्चे 3 दिन से बैठे हैं, जिला अधिकारी अभी तक उनको देखने नहीं आए, मेडिकल टीम अभी तक चेक करने नहीं आई। एक बच्चे की वॉमिटिंग कर रहा है, उल्टी हो रही है, उसकी तबीयत खराब है, एक की बीपी डाउन हो गया हुआ है, दूसरे का फीवर है दूसरे को। लेकिन प्रशासन को और ये सरकार को विद्यार्थियों से कोई लेने देना नहीं है। सिर्फ आज 2 करोड़ नौकरियां देते बोले, बीजेपी ने आज तक एक आदमी को नौकरी नहीं दी।
इसलिए मैं इस बीजेपी सरकार का और ये महाराष्ट्र सरकार का कांग्रेस की तरफ से जाहिर निषेध करता हूं। और ये जब तक इनकी मांगनी पूरी नहीं होगी, अब हम कलेक्टर को आज बोलने वाला हूं मैं जाके, इनका आप जल्दी से निर्णय लगाओ, इनका रद्द करो, इनका जीआर, नहीं तो शहर कांग्रेस कमेटी रास्ता रोको करेंगी, जेल भरो करेंगी। ये बच्चों के लिए कांग्रेस रास्ते पे रहेंगी, क्योंकि कांग्रेस हमेशा आम लोगों के साथ रही, विद्यार्थियों के साथ रही। 70 साल में आज हमारा सद्भावना दिन है, राजीव गांधी की आज जयंती है। इस अवसर पर राजीव गांधी ने 18 साल के लोगों को मतदान का हक दिया। कंप्यूटर, मोबाइल, ये देश बढ़ाने के लिए राजीव गांधी ने आज उन्होंने किया था। आज ये बच्चे आज उसका फायदा उठा रहे हैं, लेकिन ये सरकार इनको कोई इनके कान पे जू नहीं रेंग दी है, क्योंकि इनके पास वोटिंग मशीन है, इनके पास वोट चोरी करने का साधन है। इसलिए मैं ये सरकार का निषेध करता हूँ। सर आपको लगता है कि ऐसे ये जो अधिकारी भी है ये केंद्राची तातडीचे है, ये बच्चों की तरफ ध्यान नहीं दे रहे और उनको जो है तो डॉक्टर चेकअप तक मुहैया नहीं करा रहे, क्या लगता है सर? ये शर्म की बात है। यहाँ के प्रशासन, कलेक्टर स्वामी को का मैं निषेध करता हूँ। शर्म की बात है, यहाँ बच्चे 3 दिन से बैठे हैं, यहाँ इतने बच्चे आए हैं, अभी तक उन्होंने एक आदमी ने भेजे कि आपकी तबीयत कैसी है, ये कैसी है, क्योंकि वो भी बीजेपी के पदाधिकारी है ना यहाँ के, वो बीजेपी जैसा बोल रहे हो, सब लोग वैसा कर रहे हैं यहाँ पर। क्या आपने आरोग्य विभाग को मंत्री मैंने हमारे अभी प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाल को बात किया, उनके एक समिति के मेंबर से मैंने उनसे बात किया। हर्षवर्धन सपकाल दादा भी कलेक्टर से बात कर रहे, आरोग्य अधिकारी से बात कर रहे, हाशन मुश्रीफ से बात करने वाले, और ये मुद्दा उन्होंने महाराष्ट्र लेवल पे कांग्रेस ये मुद्दा उठाएंगी, ऐसा उन्होंने हमारे कृषि समिति के मेंबर को आश्वासन दिया। काय बोलणार बिग बॉस फेम अरबाज पटेल हे आपल्याशी मोबाईलच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत, आपल्याला ते पाठिंबा देणार आहेत। आप बाइक पे है, बोलो। हेलो, हाँ बोलो, बाइक पे बोलो। ये हमारा जो नर्सिंग के विद्यार्थी है, छात्र, जिनका ये आंदोलन चालू है, 1.5 महीने से हम इसके लिए आंदोलन कर रहे हैं और 3 दिन से आमरण अनशन पे कर रहे हैं। स्टाफ नर्सेस की जो भर्ती है उसमें फीमेल और 20% बॉयज ऐसा रेशो लगाया है, उसके लिए लोग हमारे अनशन पे बैठे हैं। विद्यार्थी मित्रांनो, आम्ही इथं एक 80-20 रद्द करण्यासाठी 3 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेलो आहोत, तरी सरकार कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही। आमचा एकच मुद्दा आहे की बाबा 80-20 रद्द झाला पाहिजे। 3 दिवसापासून इथे विद्यार्थी बसलेले आहे, तरी कोणाची बीपी कमी होते, कोणाची शुगर कमी होते। कालपासून मला 4 वेळेस उलट्या झाल्या, तरी कोणत्याही प्रशासकीय आपले औद्योगिकचे हे असतात, आपले घाटीची जी टीम असते, गव्हर्नमेंट हॉस्पिटलची टीम कोणतीही इथं आजपर्यंत आलेली नाही, कोणताही डॉक्टर इथं आतापर्यंत आलेला नाही। सरकार आमची मरणाची वाट बघत आहे, तरी सरकारला आम्हाला एवढं सांगायचं आहे की बाबा आम्हाला 80-20 जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। सरकारला असं आम्हाला जर तडपडून मारायचं असेल तर सरकारला मी विनंती करतो, आम्हाला गोळ्या घालून मारून टाका, कारण कालपासून पोटातही दुखतंय, आम्ही तडपडू लागलो, तडपडून मेल्यापेक्षा गोळ्या घालून मारलेलं कधीही चांगलं, लवकर मरून जाऊ। हे सगळे विद्यार्थी इथं 400 विद्यार्थी जमलेले आहे, सगळे विद्यार्थ्याचा रोष आहे, आक्रोश आहे इथं विद्यार्थ्याचा। काय करणार? सरकारला एकच सांगायचं मीडियाच्या माध्यमातून की बाबा लवकरात लवकर 80-20 वरती तोडगा काढावा, लवकरात लवकर 80-20 धोरण हे रद्द करावं। आज उपोषणाचा 3रा दिवस आहे। उपोषण आपण यासाठी करतो आहे विद्यार्थी मित्रांनो की आपला जो काही 10 जून रोजी अधिसूचना महाराष्ट्र शासनाने जारी केली, वैद्यकीय शिक्षण मंडळाने ही सूचना जारी केली, यामध्ये 80% फिमेल आणि 20% मेल घेणार आहोत। यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन केले, लॉंग मार्च काढला, कॅन्डल मार्च काढले, सगळ्या प्रकारे झाल्या, निबंध स्पर्धा घेतल्या, पोस्टर कॉम्पिटिशन घेतले, पण या प्रशासनाला जाग येत नाही मित्रांनो। यासाठी या नर्सिंग प्रोफेशन साठी मी आणि माझे पदाधिकारी इथे उपोषणाला बसलेलो आहोत। मी आपल्या माध्यमातून सगळ्या या महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो की लवकरात लवकर हे 80-20 हे रद्द करा, नाहीतर आमच्या ज्या काही मृत्यूला जबाबदार हे फक्त आणि फक्त महाराष्ट्र शासन असेल, प्रशासन असेल। धन्यवाद। मेल नर्स समिती, छत्रपती संभाजीनगर।
10 जूनला महाराष्ट्र सरकारनं ही एक अधिसूचना काढली आणि याच्यामध्ये सांगितलं की DMR मध्ये जे काय आता स्टाफ नर्स भरती होणार आहे त्या भरतीमध्ये 80% जागा ह्या फक्त मुलींना आणि फक्त 20% जागा ह्या मुलांना राखीव राहतील असं त्यांनी या अधिसूचनेमध्ये सांगितलेलं आहे। मग याच्यामुळे काय व्हायला की आम्ही जे नर्सिंगमध्ये प्रायव्हेटच्या कॉलेजमध्ये नर्सिंग करताना ऍडमिशनला काही तसं क्रायटेरिया नाही, परंतु नोकरी देताना तुम्ही क्रायटेरिया लावता। प्रायव्हेटमध्ये आमच्या आई वडिलांनी 10-10 लाख रुपये एवढे पैसे खर्च करून आम्हाला त्या ठिकाणी नर्सिंगचं शिक्षण आमचं पूर्ण कंप्लीट झालं आणि अचानक तुम्ही अशा अधिसूचना काढता आणि आमच्या तोंडात आलेला घास तुम्ही काढून घेता आणि मग म्हणून याचा विरोध म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या मेल नर्स बचाव समितीच्या मार्फत आंदोलन केले, धरणे निदर्शनं केले, प्रत्येक आमदाराला, खासदाराला, जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन दिले, पालकमंत्र्याला आम्ही निवेदन दिलं, परंतु कुठल्याच प्रकारचा याच्यावर सरकारचा रिस्पॉन्स आला नाही। आम्ही या ठिकाणी संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा काढला होता, धरणे आंदोलन केलं होतं। आम्ही 5 ऑगस्टला मुंबईमध्ये आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं, तरी पण आम्हाला कोणी अधिकारी सरकारचा भेटायला आला नाही, सरकारकडून काही रिस्पॉन्स आला नाही। त्यानंतर आम्ही 4 वाजता मंत्रालयावर आक्रोश केला। त्यानंतर आम्हाला सचिवांनी दुसऱ्या दिवशी भेटीचं निमंत्रण दिलं आणि सचिव आम्हाला एकदम दडपशाही करतात। आम्ही जे केलं ते योग्य केलं, तुमचं ऐकून आम्ही करायचं का, तुम्ही आम्हाला शिकवणार का, तुम्ही आम्हाला संविधान शिकू नका असं सचिव आम्हाला या ठिकाणी म्हणतात। आणि म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला कोणीच आमचं म्हणणं ऐकून घेत नव्हतं। आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आणि उपोषणाला बसल्यानंतर सुद्धा आज 3 दिवस झाले आमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही। आमच्या सहकार्याला रात्री उलट्या झाल्या, यांचा बीपी कमी झाला, मला विकनेस आहे आणि तरी पण एकही वैद्यकीय टीम आमच्याला तपास करायला आली नाही। या ठिकाणी हे दादा आले आणि यांनी स्वतः पर्सनल डॉक्टर बोलवला, अजूनही सरकारचा डॉक्टर आम्हाला चेक करायला आला नाही आणि आम्हाला सरकारला सांगायचं की तात्काळ ही अधिसूचना याला स्थगिती द्या, की रद्द करा, मुलांना तुम्ही असा अन्याय करू नका। आणि आम्हाला आज मेल नर्सिंग समिति की तरफ से जो ऑपरेशन किया गया है उस ऑपरेशन के लिए समाजवादी पार्टी का आज उनको पाठिंबा है और मैं बड़ी अफसोस की बात है कि आज इतने बच्चे पढ़े लिखे जो नर्सिंग करते हैं उनकी उम्मीद है कि वो जाके ऐसी जगह बैठे जहाँ लोगों की खिदमत की जाए और जो पढ़े लिखे बच्चे हैं जो आज पढ़ लिख के खिदमत करने की जो उनके दिल में मंशा होती है पब्लिक की, ऐसे बच्चों को दूर रखते हुए ये भेदभाव लिंग द्वारा भेदभाव कर रहे हैं। लड़कियों को 80% और लड़कों को 20%, ये कौन सा इंसाफ है? संविधान भी इसकी सम्मति नहीं देता। तो मैं सरकार से गुजारिश करना चाहता हूँ कि ऐसे भेदभाव करके बच्चों को निराश ना करें। इनके जो माँ बाप है इनको बड़े उम्मीदों से पढ़ाते हैं, गरीबी से अपने पेट काट के मेहनत करके बच्चों को आज पढ़ाते हैं और उनका बच्चों का हक की गवर्नमेंट मार रही है। हम नहीं चाहते कि लड़का और लड़की में कोई भेदभाव हो, इनमें समता हो और क्वालिफाई के हिसाब से आप जो है तो उनको नौकरियां दीजिए। समाजवादी पार्टी के नेता अबू आसिम आजमी साहब हमेशा ऐसे ही मुद्दों पे लड़ते आए हैं और हम आसिम भाई से ये गुजारिश करेंगे कि आसिम भाई इन लड़कों को इंसाफ मिले, उसके लिए आप इनके साथ खड़े रहे और इनके साथ में इस लड़ाई में साथ दें। मैं अयूब पटेल, महानगर अध्यक्ष, समाजवादी पार्टी औरंगाबाद। हमको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो, हसन मुशर्रफ हमको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो, फडणवीस हमको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो। कोण म्हणतं देणार नाही, त्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतं देणार नाही, त्याशिवाय राहणार नाही। वैद्यकीय टीम कधी येणार, प्रशासन जवाब दो, जवाब दो, जवाब दो। वैद्यकीय टीम कधी येणार, प्रशासन होच जवाब दो, जवाब दो, जवाब दो। 10 मिनिटात राहिलाय तर ओढा ठीक आंदोलन करू। आना होगा, आना होगा, आना होगा, देश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा। अरे हम अपना अधिकार मागते, नर्सिंगच्या विद्यार्थ्याला अर्ज करायचं करायचं काय? अरे नर्सिंगच्या विद्यार्थ्याला अन्याय करायचं काय? तेवढा निघाला नाही, सगळ्यांच्या कानावर जाऊन तेवढा निघाला नाही, म्हणून आमच्या 3 कार्यकर्त्यांनी आता उपोषणाचे हत्यार उपासलेलं आहे। आणि दुर्दैव असं साहेब आपण औरंगाबाद शहरामध्ये राहतो, आपले जे कलेक्टर आहेत जिल्हा दिग्विजय स्वामी 3 दिवस झाले साहेब, दखल तर जाऊ द्या, मेडिकल हेल्थ चेकअप टीम पण नाही आली साहेब। मेडिकल हेल्थ चेकअप चेक करा ना विद्यार्थ्यांना, बीपी किती आहे, शुगर किती आहे, सगळे आता भाजपचे पदाधिकारी तेच आमचं म्हणणं आहे साहेब। आणि आपण आमचं एकदम म्हणणं आहे साहेब की आपण काँग्रेस पक्षाकरिता हा मुद्दा लावून भरावा। आजच आपण आपले जे वैद्यकीय शिक्षण मंत्री असेल त्यांना देण्याचा हे करा। तुम्ही आता मी आमचे प्रदेश अध्यक्ष अशोकराव सपकाळ यांच्याशी बोललो, फोन येणार आहे 10 मिनिटांमध्ये, मी त्यांना सगळं तुमचं हे प्रश्न त्यांना सांगतो, निवेदन सांगतो, मी पण त्याच्याशी बोलणार। तर
शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. कलेक्टर जे तुमची छळ करत आहे ना त्याला आपल्या रस्त्यावर घेऊन देऊ नये आपण. कारण तुम्ही सांगा फक्त काय करायचं. शहर काँग्रेस कमिटी तुमच्या सोबत असेल. सांगा कोणत्या मुख्यमंत्रीला रस्ता रोको करायचं, पालकमंत्रीला करायचं ते तुम्ही फक्त नियोजन करा आणि सांगा. आमची पूर्ण टीम जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी आमचे पूर्ण पदाधिकारी तुमच्या सोबत इथे बसतात. मी पण बसणार. जोपर्यंत तुमचा निर्णय होत नाही तोपर्यंत मी पण बसणार इथे. आता कारण कलेक्टरचा बघतो कोणाला सांगून तुम्ही 80% 20% करतात. तुमचा घरचा राज आहे का? आणि सर आम्ही फुकट नोकऱ्या नकोय सर आम्हाला. आम्ही फुकट मागत नाही. आपण हे होऊ देणार नाही. आता तुमच्या सोबत काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. त्याची काळजी करू नका तुम्ही. मला जे सपोर्ट लागेल ते मी करणार. समजलं? आपल्या महाराष्ट्र प्रशासनाला एकच विनंती आहे साहेब, जे 3 लोक आमचे जे बसलेले आहेत उपोषणाला ते आता माघार घेणार नाहीत. फक्त त्यांचा जीव शासनाने वाचवावा एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि असं होतं साहेब की प्रत्येक वेळेस मेडिकल हेल्थ चेकअप टीम आपल्या महाराष्ट्राचा देशाचं दुर्दैव आहे की मेडिकल चेकअप टीम विद्यार्थी मेल्यावरच येतात. तर तसं न होऊ देता विद्यार्थी जिवंत असताना जर त्यांना तपासायला आले तर बरं होईल. ही आमची रास्त मागणी आहे. आणि काल पण जिल्हाधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केला पण त्यांच्याकडून त्या मागणीची दखल घेतली नाही. त्याच्या 3 उपोषणकर्त्यांपैकी दुर्गादास शिंदे नावाचा जो आमचा कार्यकर्ता आहे हॅलो, युसुफ शेख बोलतो, अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी छत्रपती संभाजीनगर. साहेबाशी बोलतोय. साहेबाशी बोलायचं आहे. कारण काय कलेक्टर ऑफिस समोर त्यांचा मुद्दा जे आहे 20% त्याच्या विरोधात कलेक्टर पण इथे विचारत नाही. आणि मुलांची त्यांना कोण विचारणार. कलेक्टर तो आलाच नाही. बसलेले पाण्यामध्ये. हा त्या मला बोलायला मला या नंबरवर खेळ चालू आहे. आणि 1.5 महिन्यापासून सर राज्यभरात आंदोलन चालू आहे. मुंबईमध्ये केलं, आता आज परभणीमध्ये कॅन्डल मार्च होतोय. बीडमध्ये मुलं साखळी उपोषणाला बसलेले आहेत. नांदेडमध्ये निवेदन दिलं. जो जीआर निकाली है गवर्नमेंट ने 80% तो हमें कलेक्टर ऑफिस के पास 500 बच्चे क्वेश्चन को बैठे हुए हैं. 5 बच्चे 3 दिन से बैठे हुए हैं. लगभग की पूरी खराब होगी. उन्होंने कॉल आया तो मैं आया यहाँ पे देखने को. और कलेक्टर को 4 दिन से मेडिकल टीम नहीं सर, मेडिकल चेकअप है. 2 बच्चों की तबियत खराब हो गई, वॉमिटिंग हो रही. उनको ये 1 मिनट दादा, ये जो उनकी जो अध्यक्ष है उनको जरा मैं बात करें. सबका दादा ये स्पीकर ऑन है. मेरे भी ऐसा सप्ताह सर नमस्कार. मी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मधून सम्यक जमदडे मेल नर्सेस बचाव समिती मधून बोलतोय आपल्याला. सर विषय असा आमचा आहे की आज आम्ही उपोषणाला 3 दिवस झाले बसलो. आमचा मुद्दा आहे की मेल नर्सेस जे आहेत त्याच्यासाठी एक GR काढला महाराष्ट्र शासनाने 11 तारखेला. त्याच्यामध्ये नवीन सेवा प्रवेश नियमावली बनवण्यात आली आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की जे सरळ सेवा भरतीतून मेरिट लिस्टवर आतापर्यंत जे स्टाफ नर्सेसची DMER भरती केली होती त्याच्यामध्ये इथून पुढं 80% जागा या मुलींना राखीव राहतील आणि 20% ज्या उरलेल्या जागा आहेत त्या मुलांना राखीव असतील. असा हा भेदभाव, लिंग भेदभाव करणारा जो GR आहे त्याच्या विरोधात आम्ही 1.5 महिन्यापासून संघर्ष करत आहोत. या आधीचं धोरण असं होतं सर की सरळ सेवा होती, मेरिट बेसिसवर होतं, सगळ्यांना ओपन होतं. ज्याचा अभ्यास, ज्याची मेरिट आहे, ज्याचे मार्क आहे त्या मार्कानुसार मुलांना मुलींना भेटेल. काहीच त्याच्यामध्ये काही डिफरन्स नव्हता. हा तसं ते बरोबर होतं. हो ते धरून तसं.
हो 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 ते तर होतच ऑलरेडी. आणि साहेब याच्यासाठी आम्ही मंत्रालयावर पण निदर्शनं केली होती. त्याच्यानंतर आमची वैद्यकीय शिक्षण सचिव जे आहे धीरज कुमार, GT रुग्णालयाचे तिथं जे बसतात, त्यांच्याशी पण चर्चा झाली. पण आम्ही त्यांना विचारतोय की कोणता दृष्टिकोन आहे, कोणी मागणी केली. ते म्हणतात की संविधान आम्हाला शिकवून होता. साहेब 14 ते 18 कलमांचं उल्लंघन होते, संविधानाचे कलम, आणि त्यांना ते सांगितलं ते म्हणतात संविधान आम्हाला शिकवून होता. अशा गोष्टी ते आम्हाला बोलले. आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं नाही. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही खासगी रुग्णालयांमध्ये नोकऱ्या कराव्या, ड्युट्या करावं, इथं काय तुमचं सरकारशी तुम्ही भेटताय, असं त्यांचं हे आहे साहेब. आणि त्याच्यामुळे आमचं म्हणणं एकच आहे की साहेब आपण काँग्रेसतर्फे आम्ही सर्व आमदारांना पण आपल्या निवेदनं दिलेली होती साहेब. त्याच्यापैकी सत्यजित दादा तांबे यांनी लक्षवेधी लावली होती त्याच्या संदर्भात, पण त्याचंही उत्तर यांनी दिलेलं नाही विधान परिषदेमध्ये. आणि काय म्हणाले सर? चर्चा म्हणजे लक्षवेधी त्यांनी मुद्दा उचलला होता सर की संविधान विरोधी आहे 80-20, पण त्याचं उत्तर आलेलं नाही. आणि आता सर 3 दिवसापासून आम्ही इथं आमरण उपोषणाला आमचे विद्यार्थी बसलेले आहेत. त्याच्यातली एक जो दुर्गादास शिंदे नावाचा कार्यकर्ता आहे, त्याची कालपासून तब्येत खालावलेली आहे. आम्ही 2 वेळेस प्रशासनाला विनंती केली इथल्या की मेडिकल हेल्थ चेकअप टीम पण नाही आलेली साहेब. साधा BP आणि त्याचं व्हायटल शुगर पण नाही झाली. नाही कलेक्टर ऑफिस समोर आहे सर, जिल्हाधिकारी कार्यालय. हो नाही तपासायलाही नाही आले, बघायला नाही आले सर पोलीस. नाही सर पोलीस. उपसंचालक का सर? आपले हे आलेत, युसुफ साहेब आलेत आता. हा सर. हो बरोबर. पण सर त्यांच्या अंडर DHS येतं, जिल्हा सामान्य रुग्णालय. अच्छा